आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास. ईश्वरपूर नगर परिषदेची निवडणूक चांगली रंगात आली आहे. वार्ड क्रमांक 7 मध्ये आपल्यासोबत आहेत उमेदवार संग्रामसिंह दिलीपराव पाटील. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की काय इथली परिस्थिती आहे. परिचय नमस्ते. नमस्कार. ह्या 7 नंबर वॉर्डामध्ये तुम्ही उभारण्याचा कशा म्हणजे काय विचार तुमचा होता? नमस्कार. मी आपणाला सांगू इच्छितो की प्रभाग क्रमांक 7 हा ईश्वरपूर नगरीमधला वरून ईश्वरपूर नगरीमधला सर्वात महत्त्वपूर्ण प्रभाग आहे. कारण ह्या प्रभागाचं जर क्षेत्रफळ आपण पाहिलं तर मार्केट यार्डच्या पाठीमागील बाजूस सुरू होऊन ते जवळपास मानेमाळा असेल, पाटीलमाळा असेल, हनुमान नगर असेल एवढ्या मोठ्या प्रमाणात विस्तारलेला आहे. आणि हा भूभाग एवढा मोठा असताना सुद्धा गेली 15 वर्ष सातत्यानं या प्रभागामध्ये जे कोणी काम करत होते त्यात एक ज्यावेळेला प्रभाग रचना बदलली गेली त्यावेळेला महेश पाटील दादा या प्रभागामधून निवडणूक लढवत होते. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. म्हणजे जर ईश्वरपूर नगरीमध्ये जी कोणी चांगली लोक असतील नगरपालिकेमध्ये गेलेली आणि ज्यांनी चांगली कामं केली त्यात महेशदादांचं नाव अग्रेसर आहे. आणि माझ्या नशिबानं की महेशदादांनी विचारधारा आदरणीय जयंत पाटील साहेबांची स्वीकारली आणि ते आमच्या पक्षामध्ये आले. निश्चितच आम्ही सर्वांनी स्वागत केलं. आम्हाला हत्तीचं बळ मिळालं. महेशदादांचं काम मंत्री कॉलनी परिसर असेल, प्राध्यापक कॉलनी असेल, समर्थ कॉलनी असेल ह्या परिसरात फार मोठ्या प्रमाणात आहे. हे वगळता पूर्वीचा जो प्रभाग होता त्याच्यामध्ये जे माझ्या आता विरोधात निवडणूक लढवत आहेत ते इकडं कधी 15 वर्ष साहेब फिरकलेले नाहीत. त्याच्यापेक्षा 5 वर्षानंतर पंचवार्षिक निवडणुकीला आपण सर्वजण सामोरे जातो. तर 4 वर्ष निवडणुका का पुढे गेल्या ह्याचा जाब सुद्धा इथल्या प्रभागातल्या किंवा ईश्वरपूर नगरीमधल्या सर्व सुजाण जनतेने विचारले पाहिजे. कारण सध्या तुम्ही प्रचारामध्ये उतरत असताना कुठले प्रमुख असे मुद्दे तुम्ही घेतलाय आता प्रचारामध्ये सध्या? सर्वात महत्वाचा मुद्दा एक आहे. प्रभागामध्ये सर्वात महत्वाचं काय असतं की तिथला कुटुंब प्रमुख नगरसेवक असतो. म्हणजे आपल्या कुटुंबातला जर महत्वाचा व्यक्ती जो कुटुंब प्रमुख जर घरातच उपलब्ध नसेल तर ते घर कसं चालणार. त्याच पद्धतीनं प्रभागामध्ये कुटुंब प्रमुख तो नगरसेवक असतो. तो नगरसेवक गेली 15 वर्ष ह्या ठिकाणी उपलब्ध नाहीये. म्हणजे महेशदादांचं काम चांगलं आहे. महेशदादांचा भाग जो आहे त्याच्यामध्ये अतिशय उल्लेखनीय कामं झालेली आहेत. त्यांनी मला समर्थ साथ दिलेले आहे. माझ्यासाठी महेशदादा घरोघरी गेलेले आहेत. त्यांनी मतदार राजांना माझ्यासाठी सुद्धा विनंती केली आहे. परंतु माझ्या विरोधात जे आता उमेदवार आहेत ते ह्या प्रभागामधून गेली 2-3 वर्ष काय 2-3 टर्म काहीतरी निवडून आलेले. मग ते इथं आहेत का? नाहीत. ही सर्वात मोठी समस्या आहे. कारण लोकांनी जायचं कोणाकडे, प्रश्न कसे सोडवायचे. आणि प्रत्येक वेळेला लोकांनी ह्या प्रभागामधली गटारीची कामं असतील, विजेचं काम असेल, पाण्याचं काम असेल तर बऱ्याच ठिकाणी मी फिरत जातो त्याला पाण्याचं प्रेशर सुद्धा येत नाही. दिवे रस्त्यावरील बंद पडलेले असतात काही ठिकाणी. हे तर म्हणजे आमच्या पक्षाची आदरणीय जयंत पाटील साहेबांची जी विचारधारा आहे जी महेशदादांच्या स्वरूपात आता आपण बघताय चांगल्या पद्धतीनं या प्रभागामध्ये व्यवस्थित झाली आहे. परंतु आज जे मतदान होणार आहे ते माझी तुलना आणि माझ्या विरोधात जे उमेदवार आहेत त्यांची तुलना लोक करणार. मी जरूर नौका आहे. मी असं म्हणणार नाही की उमेदवारी माझी नौके, परंतु वरून ईश्वरपूर शहराला संग्राम पाटील नौका नाही. मी इथं 1990 सालापासून या ईश्वरपूर शहरामध्ये राहतोय. लोकांचे मीही प्रश्न सोडवलेले आहेत. विशेषतः मी वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या आशीर्वादाने अध्यक्ष होतो. त्यावेळेला मी युवकांच्यासाठी असतील चळवळी उभा केलेल्या आहेत, मोर्चे काढलेत, आंदोलन केलेले आहेत. ह्या प्रभागामध्ये सुद्धा माझ्या ओळखीचे सर्व लोक आहेत, युवक आहेत. त्यांचे प्रश्न मी सोडले आहेत. त्यांचा कॉलेजचा प्रश्न असेल, फीचा विषय असेल, नगरपालिकेतले विषय असतील किंवा काही तालुका पातळीवर प्रांत ऑफिसला जायला लागतं, पोलीस स्टेशनला काही लोकांना जायला लागतं. हे सगळे विषय मी ह्या प्रभागातले सोडवले आहेत. कारण मला आठवतं की आमचे मार्गदर्शक आदरणीय श्रीकांत माने भैया ह्या मतदारसंघातून निवडून गेलेले होते. आदरणीय बबन बापू त्यांचा मी कार्यकर्ता म्हणून काम केले. या प्रभागातले सगळे लोक मला अगदी जवळनं दादा म्हणून ओळखतात. म्हणजे मी इथं कार्यकर्ता म्हणून या प्रभागातून काम केलेलं आहे. आणि आता मला पार्टीनं म्हणजे माझे आदरणीय नेते जयंत पाटील साहेबांनी मला पक्षाचं तिकीट दिलेलं आहे. त्यांनाही असं वाटलं की ह्या सर्वेमध्ये हे नाव माझं प्रभागातल्या लोकांनी घेतलेलं आहे. आणि जशाच तसं उत्तर देण्याची माझी क्षमता आहे. म्हणजे जशाच तसं उत्तर देणं म्हणजे काय तर ते सार्वजनिक कामातलं जशाच तसं उत्तर देणं. आणि आता काय होतंय की इथल्या सुजाण नागरिकांना एक चांगला नगरसेवक हवाय. म्हणजे ज्यावेळेला मी लोकांच्यावर प्रतिक्रिया देतो सुशिक्षित पाहिजे, शिकलेला पाहिजे, आपला आवाज उठवला पाहिजे, त्याला भाषण करता आलं पाहिजे, सभागृहात आवाज तर उठवता पाहिजे. तुम्ही ज्यावेळेला निवडून जाता त्यावेळेला
माझं एकच म्हणणं आहे की इथल्या प्रभागातल्या लोकांनी जर माझ्या विरोधातल्या उमेदवाराला विचारलं की तुम्ही सभागृहात जाऊन काय प्रश्न सोडवले, मग तुमचं विजन काय असणार? तुम्ही ज्याला निवडून याला त्याला काय सुधारणा, काय कमी, म्हणजे ह्या वार्डामध्ये काय कमी असते तुम्हाला वाटतं, काय सुधारणा करा तुम्ही? नक्कीच सुधारणा करणार आहे. कारण रस्त्यांचा प्रश्न आहे इथं, गटारीचा प्रश्न आहे, दिवाबत्ती तुम्ही बघताय, त्यानंतर छोटी मोठी लोकांची प्रचंड काम असतात, म्हणजे जसं रेशन कार्ड पासून अगदी शासकीय ऑफिस पर्यंत त्यांचं काय काम असेल. जी काही लोक नगरसेवक, म्हणजे त्या सेवक शब्द आहे त्याच्यामध्ये, त्या घराची जाऊन तुम्ही सेवाच केली पाहिजे. हे लोकप्रतिनिधीचं काम आहे. कारण तुम्ही त्यांच्या मनात जाऊन बसला पाहिजे त्या लोकांच्या, आणि हे मी करेनच. मी पूर्वी सुद्धा ग्रामपंचायतीचा सदस्य होते एका गावा, म्हणजे माझ्या गावामध्ये, त्यावेळेला पण मी तिथे ह्या योजना राबवून, माझ्यासाठी हे नवीन नाहीये. मला कामाची धडपड आहे, मी लोकांचे पाय धरतोय, मी लहान मोठा बघत नाही. अगदी दादा माझं कॉलेजमध्ये हे काम आहे, माझं हे सर्टिफिकेट, लिव्हिंग सर्टिफिकेट काढायचं आहे, माझी कॉलेजची फी कमी करायची आहे, मला अगदी एसटीचा पास पाहिजे, मला काही रेशन कार्डमध्ये त्रुटी आहेत, माझी मतं का तिकडे गेली, माझी मतं इकडे का आली, ह्याच्यासाठी सुद्धा माझी धडपड असणार आहे. लोक काही सांगून देत त्यांचं काम, म्हणजे काय विशिष्ट मर्यादेतलंच काम करायसाठी मी नाही. स्काय इज द लिमिट, मला मर्यादा नाही. तसं पहिलं तुम्हाला राजकीय वारसा आहेच आहे मुळापासून, पण तुम्ही त्यावेळेस एक 15-20 वर्षापूर्वीचं राजकारण बघितलं तर आताच राजकारण काय असा बदल वाटतो तुम्हाला? प्रचंड बदल झालेला आहे. पूर्वी कसं असायचं, सोशल मीडिया नव्हता. मी आज तुम्हाला मुलाखत द्यायला लागलोय. पूर्वी हा प्रकार नव्हता. लोक काम करायची आणि त्या कामातून लोकांच्या पर्यंत, म्हणजे फिजिकल, म्हणजे शरीरानं जायची आणि सांगायची की मी या घरात आलोय, मी हे काम केलंय. आज तुमच्या माध्यमातून मी काय बोलतोय हे लोकांच्या पर्यंत मोबाईलद्वारे पोहोचणार आहे, आणि मी हे जे काम करणार आहे इथं, हे काम तुमच्या माध्यमातून तर पोहोचणारच आहे. पण फरक जे तुम्ही म्हणताय की पूर्वी काय असायचं की लोकांच्या मध्ये एक प्रचंड आदर असायचा, आणि ह्या 15 वर्षामध्ये काय झाले, तो नगरसेवक इथं फिरकलेला नाही. त्याच्यामुळे त्याची दहशत आहे का, तर 100% आहे. म्हणजे बघा, आज उदाहरण सांगतो की संग्राम पाटील एक जयंत पाटील साहेबांचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. तो लढतोय. पल्लवी नागे वहिनी आहेत माझ्या बरोबर, त्या सुद्धा लढतायत. पण ह्या विरोधकाला आमच्या विरुद्ध लढायला राज्याचे मंत्री चंद्रकांत दादांना घेऊन ह्या वार्डात बसायला लागलं. इथंच आमचा विषय आहे. मला सांगा, राज्यातलं 2 नंबरचं पद चंद्रकांत दादांचं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नंतर. चंद्रकांत दादांना जर ह्या विरोधकाच्या उमेदवारीसाठी जर वार्डात 3-3 बैठका घ्यायला लागत असतील, तर गेल्या 7 दिवसात सौभाग्यवती पल्लवी नागे यांचं काम, म्हणजे राहुल नागे यांचं काम, आणि संग्राम पाटील यांनी जोडलेली माणसं, ही नक्कीच मोठी वरचढ आहेत. ह्याच हे उदाहरण आहे. तुम्ही एक सुशिक्षित म्हणून तुमच्याकडे आता चांगलं एक नेतृत्व म्हणून, तरुणी नेतृत्व म्हणून पाहिलं जातं. काय अपेक्षा असणार तुमच्या मतदाराकडून, आणि तुम्ही काय त्यांना देऊ शकता तुम्ही असं? माझी मतदारांच्याकडून एकच अपेक्षा आहे की तुम्ही जे उमेदवार दिलेत आदरणीय जयंत पाटील साहेबांनी, विशेषतः प्रभाग क्रमांक 7 मध्ये, त्याची तुलना करा. सर्व बाबतीत तुलना करा. तो बोलतो कसा, चालतो कसा, तो कामाचा आहे का, तो आपल्या घरापर्यंत येऊ शकतो का, तो पाया पडतो का, तो तुमचा आवाज तिथं उठवतो का. तुम्ही जर त्यांना 15 वर्ष, शेवटी जनतेनंच त्यांना दिलेले आहेत, त्या 15 वर्षामधला लेखाजोखा त्याचा घ्या आधी. तो मला नौका म्हणतोय ना, तर मी नौका नाहीच आहे. कारण मी कामातून प्रत्येक संघटनेमध्ये असेल, लोकप्रतिनिधी सहकारात मी काम करतोय. इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्था माझी फार मोठ्या प्रमाणात काम करते. त्याच्यानंतर मी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा संचालक आहे. पतसंस्था चळवळीत मी काम केलेलं आहे, संघटनेमध्ये काम केलेलं आहे, ग्रामपंचायतीमध्ये काम केलं आहे. आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या बरोबर मी, म्हणजे माझे ते नेते आहेत, त्यांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये माझा सहभाग असतो. लोकांचे मी प्रश्न सोडवतो, आणि मी डाऊन टू अर्थ असतो, जमिनीवरला कार्यकर्ता आहे. मला असं वाटत नाही की माझ्याकडे हे पद आहे, माझ्याकडे ही गाडी असावी, माझ्याकडे हे ऑफिस असावं. मी 24 तास लोकांच्या मध्ये, मी जेके हॉटेलमध्ये पण मिसळ खाऊ शकतो, अण्णा पोट्टेंच्यात खाऊ शकतो, दुर्गामध्ये खाऊ शकतो, गाड्यावर बसू शकतो, टपरीवर जाऊ शकतो. सगळीकडे जाणारा मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. त्यामुळं लोकांनी हा विचार करून मतदान करावा की संग्राम पाटील कसं बोलतो आणि त्याचा विरोधक काय. आणि विशेषतः सांगतो, माझ्याकडे असणारी मित्रमंडळी, माझ्याकडे असणाऱ्या मित्रमंडळीची केस वाढलेली, दाढी वाढवलेली, कानात डोल, गळ्यात ते सोन्याची गोपबीप असले नाही, शिकलेली चांगली माणसं आहेत माझ्याकडे. पण मी असं पण म्हणत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी दाढी होती, रयतेचं राज्य छत्रपतीने निर्माण केलं. ती दाढी
ही महाराष्ट्रासाठी, भारतासाठी, सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी छत्रपतींनी दिलेली होती. त्या दाढीचा तुम्ही अपमान करताय, तुम्ही जी ती वेशभूषा करताय, छत्रपतींचे एक एक दोन दोन गुण सुद्धा तुमच्या अंगामध्ये नाहीत, ते तुम्ही आणले पाहिजेत. आणि जे रयतेचं राज्य आहे, सर्वसामान्यांचं राज्य आहे, सर्व धर्म संभाव होता छत्रपतींचा, सगळ्यांना घेऊन जाणारे छत्रपती आमचे होते. त्याच्यामधलं तुमच्याकडे काय आहे मला सांगा. लोकांना भीती दाखवण्यासाठी तुमची ती वेशभूषा जर असेल तर लोकांनी त्यांना नाकारलं पाहिजे. आज मी बघा तुमच्या समोर बसलोय, कसं लोकांच्या पुढे गेलं पाहिजे, लोकांचे कसे प्रश्न मिटवले पाहिजेत, ह्याच्यासाठी त्यांची धडपड निश्चितच नाही, माझी आहे ती. त्यामुळे लोक नक्कीच विचार करतील, कारण सुजाण नागरिक आहेत, लोकांना ते समजतं. फक्त आजपर्यंत त्यांची इच्छा होती की कोणतरी असे चांगली काम करणारी मंडळी, नक्कीच किरण माने साहेब आमचे मागच्या वेळेला होते, त्यांनी चांगली त्यांना फाईट दिलेली, अगदी थोडक्यात त्यांचा पराभव झाला. किरण माने साहेबांच्या सारखा सुद्धा कार्यकर्ता माझ्या बरोबर आहे, आमची मंडळी त्यांच्याविरुद्ध लढलेली. पण ठीक आहे, काही लोकशाहीमध्ये पराभूत झाला म्हणजे काय सर्व काही संपत नसतं. ती मंडळी सुद्धा खचलेली नाहीत, उमेदीनं आमच्या बरोबर राहिलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा बरीच मंडळी आम्हाला मदत करायला लागलेत, महिला भगिनी रस्त्यावर उतरलेल्या आहेत. आता जे आमचं कॅम्पेनिंग चालू आहे त्याच्यामध्ये बघा तुम्ही, विशेषतः महिलांचा किती मोठा सहभाग आहे. चांगले लोक आले आहेत, इंजिनियर आलेले आहेत, डॉक्टर आलेले आहेत, उद्योजक आलेले आहेत, काही सांस्कृतिक कला क्रीडा मंडळांनी आम्हाला सहभाग दाखवलेला आहे. अशी बरीच मंडळी आमच्या कॅम्पेनिंग मध्ये आलेले आहेत. आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांचा विचार आपला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. सर्व धर्म संभाव असेल किंवा सगळ्या लोकांच्या बरोबर काम करण्याची त्यांची पद्धत असेल, त्यांचं आम्ही अनुकरण करतो. कारण एखादी गोष्ट चुकली तरी ते आम्हाला कान पकडून सांगू शकतात, संग्राम तू या प्रभागात हे केलं पाहिजे. नक्की माझा विजय तर नक्की निश्चित आहे, मला त्याबद्दल काही शंका वाटत नाही. आणि लोक म्हणतात प्रतिष्ठेची लढाई वगैरे, अशी काय नाही. विरोधकांना काय फारशी प्रतिष्ठा नाही आहे साहेब. प्रतिष्ठेची लढाई कधी असते ते विशेष प्रभागामध्ये. इथं तसं काय वाटत नाही, विजय अगदी सहज सोपा आहे आणि लोक आपल्या पाठीशी आहेत. उगीच काहीतरी ह्या पॉकेटमध्ये आहे त्या पॉकेटमध्ये हे त्याचं दिशाभूल राजकारणातला तो एक व्यूहरचना असती त्या मतदानाच्या दिवसापूर्वीची. पण तसा काय इथं भाग नाही. लोक 100% जयंत पाटील साहेबांच्या विचाराचे आहेत. आणि ह्या जी घडामोडी 10 दिवसामध्ये घडल्यात, विशेषतः महेश दादांची भूमिका बघा. त्यांनी काय म्हणलं, ह्याच प्रभागामधून ते म्हणजे तो प्रभाग कट होऊन म्हणजे निम्माहून पलीकडे गेलेला आहे आणि आता आपण जिथे बसलोय तिथून निम्मा भाग उजवीकडे गेलाय. त्यांनी पक्ष का सोडला, त्यांची विचारधारा का सोडली, तर गुंड प्रवृत्तीची लोकांना त्यांच्याबरोबर उमेदवारी देण्यात आली. त्यांना ती नाकारली. ते काय म्हणत होती की माझ्याबरोबर चांगली भूमिका, म्हणजे विचारांशी लढतात ते. म्हणजे अंतिम ध्येय नगरसेवक असं नाही कोणाचं. अंतिम ध्येय काय, लोकांच्या पाया पडणं जाणं. यश अपयश असतं, पराभव असतो, हे राजकारणात चालत असतं. माणूस थांबत नाही आणि मीही थांबलेलो नाही. मी यश अपयश बघितलेलं आहे. माझ्या घराण्याला सुद्धा वारसा आहे राजकारणाचा. मी एका प्राथमिक शिक्षिकेचा मुलगा आहे. माझी आई प्राध्यापिका होती. माझ्यावरचे माझे आजोबा मुख्याध्यापक होते, त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार होता. अशी पार्श्वभूमी झालेला एका आईचा मुलगा लढतोय. लोकांना आवडणार आहे, कारण सर्वसामान्य इथले लोक प्राध्यापिका आहेत, माझ्या घरात डॉक्टर आहेत, मी शिकलेलो आहे, माझे वडील शिकलेले आहे, अशी पार्श्वभूमी माझ्या घराला आहे. आणि अशा मुलाला तुम्ही आशीर्वाद द्या की जेणेकरून संग्राम तू कुठं आहेस, ये इथं 2 मिनिटात असं म्हटले की मी त्या वार्डामध्ये ह्या प्रभागामध्ये त्यांचे पाय धरणार, त्यांची कामं. कारण राहुल नागे आहेत, पल्लवी नागे आहेत आमच्या बरोबर, कार्यकर्ते आहेत. आणि विशेष सांगतो तुम्हाला, आदरणीय जयंत पाटील साहेब, तू काय काम केलंस ह्याचा 1 महिन्याचा आढावा घेतात. त्यांना ती आवडतं. तू लोकांच्या दारात किती गेलास, लोकांची काय कामं केलीस. मी युवक राष्ट्रवादी होती, मला त्यांनी विचारायची युवक राष्ट्रवादीमध्ये की तू काय काम केलंस. असा नेता माझ्या पाठीशी आहे. त्यांना विचारणारच कोण नाही. चंद्रकांत दादांना जर ह्या प्रभागामध्ये येऊन जर दिवसभर बसायला लागत असेल तर तुम्ही 15 वर्ष काय केली याची उत्तर द्या ना जनतेला. उगीच काहीतरी वेगळी भाषा वापरून काहीतरी दिशाभूल करण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये. आणि त्यांची भाषा अशी आहे की इकडे गट्टे टाकू, तिकडे गट्टे टाकू, इकडे गट्टे टाकू. मग गट्टे टाकण्यापेक्षा तुम्ही प्रेम द्या ना, लोकांच्यात जावा. प्रत्येक घरात जर तुम्ही पोहोचला असेल, प्रत्येक घरात पोहोचलं तर पाहिजे साहेब. आपल्या ह्या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला अपार्टमेंट चढता आली पाहिजेत, वर पायऱ्या चढता आल्या पाहिजेत, माहीत पाहिजे, हे माहीत पाहिजे. हीच माफक अपेक्षा संग्राम पाटलांची आहे. विरोधाला विरोध म्हणून मी कधी निवडणूक लढवलेली नाही. काही गंभीर प्रश्न आहेत ह्या प्रभागामधले. कारण बऱ्याच वेळा मला सुद्धा सांगतात, दादा तुम्ही संयमानं घ्या, जास्त त्यांच्यावर टीका करू नका. खालचे मी माझे टीका करण्याचा स्वभाव, मी जे बोलतो ते वस्तुस्थितीला धरून बोलतो. माझा त्यांना विरोध त्यांच्या विचारांचा आहे. त्यांचे विचार त्यांनी बदलले पाहिजेत, त्यांनी इथं कामं केलेली नाही, त्याला विरोध आहे. लोकशाहीमध्ये दुसरं काय, निवडणुकीला आपण का सामोरं जातो, त्या विरोधकाचे विचारच आपल्याला आवडलेले नाही, त्यांची काम करण्याचीच पद्धत आवडलेली नाही, म्हणून तर माझा विरोध आहे. आणि शेवटी जनतेच्या दारात आपण जायचं आहे, जनतेला विचारायचं आहे मी योग्य आहे का अयोग्य आहे. पण निश्चितच जनतेनं माझ्या भूमिकेचं पहिल्या 3 दिवसात प्रचंड मोठ्या प्रमाणात स्वागत केले.
मला हजारो फोन यायला लागले, दादा तुम्ही या. हजारो लोकांनी मेसेज केलेत माझ्या मोबाईलमध्ये. हे कुठून प्रेम आलं? तर पूर्वी श्रीकांत भैया असतील, त्याच्यानंतर बबन बापू असतील, ह्या प्रभागातून बऱ्याच मान्यवरांनी निवडणुका जिंकलेल्या आहेत, लढलेल्या आहेत. त्या नेत्यांचा मी कार्यकर्ता आहे आणि मी त्यांचं अनुकरण केलेलं आहे ना चांगल्या गोष्टींचं. त्यामुळे मला काही खात्री आहे की माझा विजय निश्चित आहे. आणि माझ्या पण त्यांच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या विरोधकांच्याकडून, शेवटी काही मतदारांच्याकडूनच अपेक्षा साहेब नसतात, विरोधकांच्याकडून. तुम्ही ह्या चुका केलेल्या आहेत आणि या चुकीचं फळ तुम्हाला येणाऱ्या 2 तारखेला भोगायला लागणार. तर आपण पाहिलं की खऱ्या अर्थानं या वार्ड क्रमांक 7 मध्ये असणाऱ्या सुविधा कमतरता असेल, या सुविधांचा अभाव असणाऱ्या या येणाऱ्या काळामध्ये आम्ही पूर्ण करू. आणि खरंच म्हटलं तर ह्या वार्डामध्ये एक सुसंस्कृत आणि राजकीय वारसा असणारं एक नेतृत्व या वार्डाला मिळालं तर नक्कीच या तुमचा विजय दादा होऊ शकतो. M24 साठी मी दिलीप मोहिते, सांगली.